झाले समाधान तुमचे धैर्य चरण किंवा तुमचे देखील चरण त्याच्यामध्ये धैर्य म्हणत होतो आपण देखील जगाचा पाय धैर्य म्हणतो आता उठावीसे मना एक नाही नारायणा सुरवाळीकपणे येथे सापडले किनी आता उठावेसे मना येत नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निवारिला आता उठावेसे मना येत नाही नारायणा पांडुरंगा करू प्रभू परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं ओम ब्रह्मानंदं परमपदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमतरं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आत्मरूप गणेशु केल्या स्मरण होय सकल विद्येच्याधिक तेच वंदोनी श्री चरण श्रीमंते ते नमस्कार नमो नमो हे गुरु राजा जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तमंत महागुरु श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवत प्राप्ती झाल्यानंतरचा स्थितीचा अभंग आहे विठाला जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आरत्याला सुरुवात झाल्यानंतर होत असतो. ज्ञानदेव तुकाराम झालं या अभंग सुरू होते. तर आता संयोजक मंडळीचं असं ठरलं म्हणजे मला असं सांगितलं की बाबा यावर्षी आरत्याचं निरूपण करायचं. प्रत्येक दशमीला आरती घ्यायची एक क्रमाने आणि त्याचं निरूपण करायचं. मी सांगितले ते करावे काम याचे होतो पण सेवकाला जे सांगितलं ते करणं कर्तव्य ही दादांची इच्छा आहे. आता ते करून घेते कसं करायचं तसं. आता तेव्हा त्यांची जबाबदारी आपला फक्त संकल्प करणं काम. आपलं काय करणं नामदेवला फक्त संकल्प करायचे आणि देवाला म्हणायचे देवा केला नेम चालवी माझा
मी नियम करतो पण चालवायचा तुम्ही. तसा आता आम्ही नियम केलाय पण चालवायचा आहे आता तुम्ही. आम्ही फक्त निमित्त आहोत. आमच्यातून कशी सेवा करून घ्यायची तुमच्या हाताने बाबा. म्हणून आता असणारी पहिली दशमी या वर्षीची मेळावा झाला मागच्या दशमीला, ठीक आहे. आणि ही आता पहिली दशमी म्हणजे आता यावर्षी सुरुवात पांढरकरांनी सांगितली म्हणजे यावर्षी आरत्याला सुरुवात करायची. काय हरकत नाही, तुम्ही म्हणता तसं. आणि त्यामुळं व्यक्तीला हा असणारा आरतीचा पहिल्या क्रमांकाचा अभंग. आरती म्हणजे काय? पहिली गोष्ट आरती कळणं गरजेचं आहे. आरती म्हणजे आर्तता, त्या भगवंताविषयी असणारं प्रेम म्हणजे आरती. आर्त माझे पोटी दिवस लेखी देखी प्राण धरुणी कंठी वाट पाहे भेटशी केदवा माझ्या जीवलगा येगा पांडुरंगा माय. आरती आरती म्हणजे अर्थता आहे. आरती नुसती म्हणायसाठी नाही तिची, ती अशी आग झाली पाहिजे महाराज. आरतीची अशी अर्थता त्याला म्हणतात महाराज. गवळणीची अर्थता सांगितली महाराज. ती गवळण सांगते चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळे भेटवा. पौर्णिमेचा चंद्रमा करीतो उभा. चंद्रमा पौर्णिमेचा उभा करतो म्हणजे चटके देतो अंगाला. सुमनाची सेज माझे सर्व अंग पोळी. ती महाराज अंतकरणाची तळमळ आहे महाराज. आपण तळमळ आहे का निहाल ते शोधत आहे. आणि म्हणून चिंतन करीत असताना महाराज आरती ज्यावेळेस सर्व प्रयत्न संपतात ना, बरं का, सर्व प्रयत्न संपल्यानंतर एक पर्याय राहत असतो. तो शेवटचा पर्याय असतो, तो एक परमात्मा. आरतीचा कधी होते बापू? जोपर्यंत बाकीच्याचा भरवसा आहे तोपर्यंत अर्थता होत नसते. जोपर्यंत स्वतःच्या देहाचा भरवसा आहे, जोपर्यंत आपल्याला महाराज आपल्या असणाऱ्या संपत्तीचा भरवसा आहे, दृश्य जगताचा भरवसा आहे, तोपर्यंत अर्थता नाही. पण ज्यावेळेस सर्वांचा भरवसा संपतो, एक परमात्मा शिल्लक राहतो आणि ते पट्ट महाराज की आता ह्यो सोडून आपल्याला आधार नाही. आता एक जीवनामध्ये आधार एक परमात्माचे, तोच भक्ती करू शकतो, तोच. नाहीतर महाराज भक्तीचं फक्त नाटक चलन. भक्तीचं काय चलन फक्त महाराज? दावायचा रंग वेगळा, आतला रंग वेगळा. आपलं सुख असले आपण धावताना भक्ती लावतो पण आतून सगळा प्रपंच असतो. आपण म्हणजे चुकलं तर सांगा बरं का, तसं काही नाही. पण वस्तुस्थिती महाराज जी आपली, माझी तर वस्तुस्थिती तुमची आहे का नाही मला माहित नाही महाराज. एक परमात्माच फक्त आपला या विश्वामध्ये, दुसरी वस्तू नाही. अशा विचारावर जो आला तो साधक. कोण साधक? कोण मुमुक्षु? महाराज जो बद्ध स्थितीतून मुमुक्षु येतो, मुमुक्षु तुला हे कळतं की आता मला देव सोडून कोणीच नाही माझं. आणि मग त्याला तळमळ लागते. काही ऐशी दशा येईना माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. काही बिरडे फिटेल, काही सद्गुरु दयाळ भेटेल. अरे एक एक क्षण युगासारखा वाटतो मला त्याला. अशी स्थिती होती मंडळी. सामान्य स्थिती नाही. तळमळ परमार्थामध्ये खूप तळमळीचं महत्व आहे मंडळी. तुमच्या अंतःकरणाचा भाव परमात्म्याला काय आहे? काय परमात्म्याला? अंतःकरणातला भाव मंडळी. व्यवहार काय करतात त्याला महत्व नाहीये. गवळण
गवळणी संसार करीत होते, पण मला त्यांच्या संसाराचं वर्णन मला शुकाचार्यासारख्यांनी केले. नारद महर्षी सारख्याने मला त्यांचं प्रमाण दिलं. नारद भक्ती सूत्रामध्ये भक्तीचं वर्णन कोणाचं करावं म्हणजे फक्त गवळणीच्या गोकुळामध्ये गवळणीच फक्त त्या वर्णनाला नाही. काय करत होते त्या संसारात करत होते, चित्तामध्ये मात्र सतत त्या भगवंताचे असं लय लागली होती. लय मोठे चिंतन लक्षात घ्या. परमात्मा माझा अंतःकरणात असा सतत मला तळमळ लागली पाहिजे जीवाला, आणि तळमळ लागले होते ती आरती विठाल. मंडळी, आपल्यावर महात्म्याने खूप मोठे उपकार केले. आपल्या परंपरेमध्ये असणारी हंसापासून तर दादापर्यंतची परंपरा महाराज ही सामान्य परंपरा नाही. ज्या वेळेस महाराज ब्रह्मदेवाला संकट पडलं, कोणला महाराज आपलं संकट नाही पडत खरंच. ब्रह्मदेवाला संकट पडलं महाराज, आणि ज्यावेळेस संकट पडलं त्यांनी त्याच्या बापाची आठवण केली. त्यावेळेस हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकचारी भागवत. काय संकट पडलं ब्रह्मदेवाला? महाराज ब्रह्मदेवाला संकट पडलं, त्याच्याच पोराने त्याला प्रश्न विचारला. काय विचारला? चित्तात विषय का विषयात चित्त? काय प्रश्न विचारला? चित्तात विषय का विषयात चित्त आहे? एवढे चार डोके, पण चारही डोके फिरले. चारही डोक्याला मिळेल लागे ना काय चाललंय. काही बारकाले पोराचे प्रश्न खूप कठीण असतात. बरोबर, बापाला मुकत मिळून बसावं लागत. तसं संकाधिकाने प्रश्न विचारले. बरंच सांगा म्हणजे चित्तात विषय का विषयात चित्त? आता काय सांगायचं, तुमचं काय मत? चित्तात विषय का विषयात चित्त आहे? सगळं विचार करून सांगा. नंतर कसं काय विषयात चित्त कोण म्हणलं? कोण करत? तुमच्याकडे अजून काय आहे का सोल्युशन? काय महाराज ब्रह्मदेवाने मला डोळे दाखवून घेतले, आणि ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या वडिलांचं चिंतन केलं, नारायणाचं श्रीहरीचं चिंतन केलं, त्यावेळेस त्या वातावरणाप्रमाणे दादा महाराज यावेळेस अनुग्रह परंपरा सांगताना ही गोष्ट सर प्रत्येक साधकाला सांगायची. धुंदुकार होता म्हणला, काहीच नव्हतं, पाणीच होतं त्या ठिकाणी. त्या कमळामध्ये बसून ब्रह्मदेव होता. संकाधिकांच्या ठिकाणी प्रश्न विचारला त्यांना, सांगा म्हणजे चित्तात विषय का विषयात चित्त? ज्यावेळेस मला डोळे झाकले आणि मला भगवंत स्मरण केलं, त्यावेळेस ते संकट पाहून भगवंत हंस रूपात आले. ब्रह्मदेव काहीच नाही बोलला, पण बोलले मात्र मला संकाधिक म्हणजे तुम्ही कोण? हंस समोर आला. त्यावेळेस विचारलं तुम्ही कोण? म्हणले जर तुम्ही जर प्रकृतीकडून पाहिलं ना पंचमहाभूताचा पुतळा आहे, आणि स्वरूप म्हणून पाहिलं तर मी ब्रह्मचैतन्य आत्मरूपी. तुम्हाला कोणती ओळख पाहिजे? देहातून पाहिलं तर पंचमहाभूताचं शरीर आहे, आणि स्वरूप पाहिलं तर मी ब्रह्म आहे. म्हणजे प्रश्न सांगा तुमचा, म्हणजे सांगा विषयात चित्त का चित्तात विषय? त्यावेळेस अंशाने सांगितलं चित्त आणि विषय दोन्ही बी खोटे आहेत. विषय बी खोटे आहेत, चित्त बी खोटे. का? ज्ञानोबराय सांगतात एरवी मन हे नाव कल्पनेची सावयव. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरणाचे भाग आहेत. महाराज अंतकरणच कल्पना आहे, आणि अंतकरण कल्पनेने अंतकरणामध्ये विषयाची झालेली कल्पना. तर सांगा खरं कोणते? अंतकरणामध्ये जे कल्पना आणि अंतकरण ही कल्पना.
हे दोन्ही बी खोटे. विठाला मग खरं काय मला? खरा एक परमात्मा आहे. काय परमात्मा? सर्व घटी राम देहाने असा प्रश्न ब्रह्मदेवाला पडला. त्यावेळी त्याच्या ठिकाणी अर्थता तयार झाला आणि अर्थतेने त्याने भगवंताचं चिंतन केलं. त्यावेळी देवाला यावं. म्हणून या संसारामध्ये बारकाईने जर चिंतन केलं तर आपल्या कामाला येणार कोण आहे? मला द्या असं तर काहीच कामाला येणार नाही. मग देह संबंध संपत्ती काही कामाला येणार नाही. फक्त एक देव कामाला येतो पण आम्हाला पटत नाही. कारण न पटण्याला कारण आम्हाला सगळं सत्य वाटतंय. सत्य आणि मला सगळे सांगतात महाराज लटिका व्यवहार सर्व दुःखाची जनिती नाही आधी आणखी अवसानी. लक्षात येते. येर मध्ये परमात्मा सोडून बाकीचं सर्व येर ते माईक हे दुःखाला जन्म देणार आहे. जनिती आधी नाही आणखी नाही आणि अवसानी बी नाही. हे कळाल्यावर तरी शान म्हणतो पण आम्हाला खरंच पटत. चाली लावलो म्हणतो ना आपण कीर्तनही करतो पण खरंच पटत काय? आपल्या काय कामाचं नाही. काय वाटत? खरंच पटत. मला पटल्यावर माणूस मला एवढं मला म्हणजे किती पळतोय माणूस. मला धावणं थांबलं असतं मला थोडं पटलं असतं तरी. पण ज्या अर्थी आमचं धावणं थांबत नाही त्या अर्थी आम्हाला पटलं नाही. आणि असंही महाराज जवळ आपण पळतो ना तवर कुत्र मागे पळत असतो. तुम्ही एकदा पळायचे थांबले की कुत्र मागे जात असतं. तसं हे संसाराचं काय नाही. जोपर्यंत तुम्ही याच्यात पळतात तोवर मला तुमच्या ते मागच लागलाय. पण ज्या क्षणी तुमचं पळणं थांबन तेवढं संसार तुमचं काही होऊ शकत. कारण आम्हाला तो सत्य वाटतो आणि
जळी बुडबुडे पाहता पाहता लक्षात ठेव नंबर जळी बुडबुडे पाहता पाहता देखता देखता पुढं काही क्षण लागता हा दिशेना ती क्षण लागता दिशेना ती पैसा हा संसार पाहता पाहता महाराज हा संसार असा आहे पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे इतक्या क्षणात जाणारा पण आम्हाला सत्य वाटतो आणि मंडळी आम्हाला दुःख संसाराचं नाही गेलेलंच दुःख आहे खरं सांगा दुःख कशाचं आहे याचं दुःख आहे ते गेलेलं दुःख आहे दुःख जे आम्हाला आहे ते आहे त्याचं एक गेलेलंच दुःख आहे गेलेलं हे जातच असत हे सगळं जाणार आहे उपजते नाशे नाशिले पुनरपिदिशे हे घटिका यंत्रायशे परिभ्रमिका हे प्रत्येक क्षण महाराज येणारा जाणारा हे जातच असतो पण आम्हाला सत्य वाटतो आणि ते एक सांगतो एक परमात्मा सत्य सत्य तू सत्य तू विठ्ठला महाराज एक परमात्मा सत्य आणि एवढं कळण्यासाठी सद्गुरु परंपरा आहे एवढ्यासाठी सद्गुरु परंपरा सद्गुरूचा अनुग्रह सद्गुरूचा प्रबोध खरं किती वेळा हेच सांगतो सद्गुरूचा अनुग्रह म्हणजे सद्गुरूची कृपा आहे आपल्यावर त्यांनी आपल्याला आपलं म्हटलंय हे कृपा आहे सद्गुरूची फक्त आता त्यांनी सांगितलेल्या साधनावर राहणं शिष्याचं काम आहे काय सद्गुरूने सांगितलेल्या साधनावर राहणं शिष्याचं काम आहे मग साधक किती साधना करतो बाबा कायम सांगायचे मला 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय पंचप्राण मन आणि बुद्धी सूक्ष्म देहाच्या 17 तत्वाला वळण लावायचं साधन म्हणजे अनुग्रह किती सूक्ष्म तत्वाच्या 17 तत्वाला वळण लावायचं साधन अनुग्रह मग आता किती साधना केली पाहिजे या सर्वांना वळण लावण्यासाठी मला सर्व इंद्रियाला वळण पडले वळण इंद्रिया सकळ भावत्व निराळा नाही रुदा सर्व इंद्रियाला वळण लावण्यासाठी महाराज आणि अनंत जन्माचे संस्कार घ्या जीवावर किती जन्म संस्कार येतात अनंत जन्माचे संस्कार येतात किती प्रयत्न करावा ते खरंच मला जोपर्यंत अशी स्थिती तयार होत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही महाराज जोपर्यंत सर्व इंद्रियाचा विषय नारायण होत नाही सर्व इंद्रियाचा विषय चिंतन होत नाही तोपर्यंत महाराज अवघड म्हणत नाही कोणी फक्त एवढाच प्रश्न आहे आणि कारण म्हणत नाही तर तिथपर्यंत गेलाच नाही पण वास्तव चिंतन जर केलं तर महाराज जोपर्यंत चित्तात संसार आहे तोपर्यंत महाराज सुखाची गोष्टच बोलायची नाही पण ज्या क्षणी मला त्या चित्तातल्या संसाराचा महाराज संसार ओसरतो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा प्रपंच ओसरला पाहिजे महाराज आपला प्रपंच ओसरतो का भरती आलेली आहे चौक भरून चाललेली प्रपंचाची अहमची अहमची नदी नाही माझं घरदार म्हणतो माझे शिष्य म्हणतोय माझा मठ म्हणतोय माझा संप्रदाय म्हणतोयच ना हे अहमची नदी जोपर्यंत महाराज भरून चालली तुझे तव तव घडे तव तव संसार भय गाढे जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसार संपतच नसतो आणि द्वैत हे अज्ञानातून तयार होत असत महाराज अज्ञानातून द्वैत तयार होतो द्वैत आहे ना महाराज तो बोलायचंच काम नाही विठाला एक मंडळी सगळ्यात महत्वाचं रामदास स्वामींचं श्रवण याच्यामध्ये एक आलेले की एक गोष्ट सतत सतत म्हणल्यानंतर तिचं वळण लागत त्याला काय म्हणतात सतत
सतत सतत एक गोष्ट म्हणलं की तिथं वळण लागतं, तीच वस्तू त्याला दिसायला लागते. हा म्हणला ना जगत ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, जगत ब्रह्म आहे, असं त्याच्या चित्तात जर सतत राहिलं तर सगळं जगत ब्रह्मरूप दिसतं. वास्तव जगत ब्रह्मरूपच आहे, पण याला अनंत जन्माचा संस्कार आहे. मी देह, काय संस्कार अनंत जन्माचा? मी देह असा भाव असल्यामुळे याला सगळं जगत देह दिसते. आणि असे असलेले संस्कार घालवण्यासाठी अनुग्रहाचं साधन कशासाठी अनुग्रह साधन हे असणारे इंद्रियाचे संस्कार घालवणं, मनाचे संस्कार घालवणं, बुद्धीचे संस्कार घालवणं, चित्ताचे संस्कार घालवणं, अहमचे संस्कार घालवणं, याच्यासाठी महाराज हे साधने पाहिजे. मी काय बद्दल सांगतो, कैरीचं आयुष्य जास्त का आंब्याचं आयुष्य जास्त? जास्त आयुष्य कोणाचं? कैरीचं काय? 4 महिन्याचा प्रवास आहे कैरीचा, मोहरापासून आहे की नाही. आणि आंब्याचं आयुष्य किती पुढं? मग कैरीला पारापर्यंत जाण्यासाठी किती प्रयत्न आहेत हो. किती वादळ, किती वारे, किती झटके, किती तोंड द्यावं लागतं त्याला प्रत्यक्षाला दिसतरी. कैरीचा जसा प्रवास आहे ना तसा साधकाचा प्रवास आहे महाराज पारापर्यंत जाण्याचा. बद्धतेपासून मुमुक्षुतापर्यंत जाण्याचा प्रवास सामान्य नाही. आस्थेच्या महास्ते निघाले ती कोट्यावरी, प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला निघे. आणि अनुग्रह साधन म्हणजे पारापर्यंत जाणे. बद्ध स्थितीतून मला साधक तसे जाणं. साधक म्हणजे काय? जो नित्य साधनावर आहे, जो नित्य साधनावर आहे तो साधक. कशा? नित्य जो साधनावर आहे तो साधक आहे. बाकी सगळे बाधक आहे. चांगला विचार करणं गरजेचं आहे. कान माऊलीने बोलता बोलता चिंतन महाराज रात्र कळत नव्हती, दिवस नव्हतं कळत चिंतन. आणि 4 दिवस करावं लागत नाही बरं का, या सगळ्या समजा आयुष्यभर करावं लागतं असं नाही. हे काही दिवस करावं लागतं मला, फक्त त्या अंतकरणाची तयारी होतो. एकदा त्याची तयारी झाली ना की मग तुम्ही केलं तरी चालू आहे, नाही केलं तरी मग ती चालते. कारण का त्या वृत्तीची तयारी असते. पण तोपर्यंत काय खूप महत्वाचं. आणि मला जे सहज जात नाही, प्रयत्न करावा लागतो. प्रयत्नाने साधन करत असतो. सद्गुरूचं साह्य, सद्गुरू विवारा साह्य होतो मला आपण लढायला लागल्यावर. पण आपण तर मार्गाला लागलं पाहिजे ना. पण चढत असतात सद्गुरू वारा साह्य, पण वरून प्रपंचाचा चढ असतो मोठा. हे चढवून ज्यावेळेस माथ्यावर जातो कोणला बरोबर 17व्या अध्यायात 13व्या अध्यायात सांगितले भगवंताने निगमाचळाचे शिखरी ब्रह्माच्या एका आहारी तयाशीच कडे. ज्याला फक्त ब्रह्माचाच आहार निगमाचळाच्या शिखरावर गेलेला आहे. म्हणजे काय झालाय तो? हे संसार रूपी नगर ज्याने सोडले आणि निगमाचळ म्हणजे वेदाच्या पठारावर जो गेलेला आहे. आणि ब्रह्माचा एकच आहार त्याच्याकडे, ब्रह्माच्या आहारी. ब्रह्म एक आहार त्याचा आहे फक्त, आता दुसरं सेवनच नाही केले. भोजन न देवे आन जेने चुके अनुपान. महाराज फक्त त्याचा आता अहम ब्रह्मास्मी एवढा ध्यासी तयाशीच कळी, बाकीचे शिना कळी. काय ज्ञानोबर स्पष्ट बोलतात. या ज्ञानेश्वरीमध्ये ही गोष्ट स्पष्ट बोलतात. फक्त आपल्याला ही गोष्ट कळण्यासाठी मला प्रयत्नच करतात. एक लक्षात ठेवा, तुम्हाला मुक्त होण्यासाठी प्रयत्न नाही करायचे, तुम्हाला देव मिळवण्यासाठी प्रयत्न नाही करायचे, तुम्हाला अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करायचे. समजलं तर काय, समजून तर सोडून द्या, आपलं काही मत नाही. कारण आपल्या अंतकरणाची तयारी होणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे? अंतकरणाची तयारी.
आणि अंतकरणाची तयारी झाली, तुमची वस्तू तुमच्यावर तयार आहे. अंतकरणाची तयारी झाली ना, अंतकरण बहिर्मुख अंतकरण अंतर्मुख झालं की काम झालं. आणि आपल्याला परत अंतर्मुख अंतकरण करायचं. काय करायचे? अंतर्मुख. आणि अंतर्मुख अंतर्करण करण्यासाठीच अनुग्रह मला विठाला. आणि एकदा का अंतर्मुख अंतर्करण झालं मग त्याला काय समजत नाही बरं का. कारण तो नवीन गेलेला असतो. नवीन गावात गेल्यापर्यंत तुला आपल्याला कळत नाही काय. नवीन गावात गेलं कळतं का काही? कळत नाही त्याला काही. तो नवीन ठिकाणी गेलेला असतो आणि मग त्याला मला सद्गुरूरूपी गाईड असणारा त्याला मार्गदर्शन करतो. सद्गुरूरूपी गाईड असतो आणि तो मार्गदर्शन करतो. तो सगळं मला सारखं दिसतं. तिथे काय दिसतं? सगळं सारखं दिसतं. हे काय नेमकं? त्यावेळेस सद्गुरू त्याला प्रबोध करतात. त्याला प्रबोध. त्यावेळेस त्याला प्रबोध म्हणजे काय करतात? त्याला त्याचं ज्ञान देतात, जाग करतात त्याला त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी. ते सांगतात ते दिसतंय ना तेच तू येस. जे दिसतंय ना ते तू येस. म्हणजे तत्त्वम अशी ते असणारं ब्रह्म ते तू येस, दुसरी वस्तू नाही. या बोधावर जाग करतात तो प्रभू. बरं आम्हाला बोधावर जाग केलं. आपला निश्चय आहे का? मी देह नसून ब्रह्मरूपच आहे. काय निश्चय पाहिजे? कारण ओवे ज्ञानाच्या बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भाव आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. महाराज आम्ही म्हणतो फक्त निश्चय नाही केला. रामदास स्वामी महाराज विचार साहित्य दासबोधामध्ये सांगतात महावाक्याचा उपदेश झाला पर्याचा जप नाही बोलिला विचार केला पाहिजे साधके. महावाक्य तत्वमशी महावाक्याचा उपदेश चांगला आहे पण महाराज त्याचा विचार केला पाहिजे. विचार आणि विचारांतिगत महाराज या विश्वात आपलं कोणी विचारा वाचोनी न पविजे समाधान. काय बाबा म्हणे चांगला विचार केला तर काय चांगला विचार? चांगला विचार असा आहे की या विश्वात परमात्मा सोडून माझं कोणीच नाही. फक्त परमात्मा माझा आहे, बाकीचं कोणीच. कारण मी नाही म्हणत, स्वतः देव म्हणतात ममोषे जीवलोके जीवभूते सनातना मनःष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी स्पर्शती. हे सगळे माझ्या वंशाचे आहेत. देव म्हणतो स्वतः 15व्या अध्यायामध्ये ममोषे जीवलोके जीवभूते सनातना. हे सगळे माझ्या वंशाचे जीव आहेत. हे सगळे लोक माझ्या वंशाचे आहेत. पण महाराज कोणी माळी, कोणी सुतार, कोणी चांभार, कोणी कुंभार, कोणी मराठा. खरं सांगा हे काय खरंय होईल? खरा जर पाहिला तर देव तो बराचा देवाची बरे देवाची मग भारवासा कळेल. कधी कळण देवच आपण देह माझा नका म्हणू. देह तो पाचाचे झाले. देह हा पंचमहाभूताचा देह पाचाचा अनलाशे उसना शेखी त्याच्या तेशी देणे आहे.
मला जी गोष्ट कळाल्याशिवाय मग नाही देव मला कळत असतो, आणि ही गोष्ट कळाल्यानंतर मला मग चिंतनाचा विषय, आणि मला मग तुकारामाला गोष्ट जेव्हा समजली आणि त्यांना मला तशा फक्त एका परमात्म्याचं दर्शन झालं. कोणता? ब्रह्माचं कोणाला दर्शन होत नाही बरं का. एक लक्षात ठेवा, आजही ब्रह्म हा विचाराचा विषय, दृश्याचा नाही. ब्रह्म हे दर्शन आतापर्यंत कोणाला झालं नाही त्याचं, कारण का तर सर्वांचं अधिष्ठान आहे, आणि अधिष्ठानाचं दर्शन कोणाला होत नसतं. अधिष्ठान हे विचाराने समजून घ्यायचं असतं. विचार सागर सांगतो, विचार सागर असं सांगतो की बुद्धीचा सुद्धा विषय होत नाही. होतच नाही का? होतो. म्हणजे सद्गुरूच्या उपदेशाने ती गोष्ट सद्बुद्धीला कळते, पण बुद्धी उपाधी करून त्याला पाहू शकत नाही. कशी पाहू शकत नाही? उपाधी करून त्याला पाहू शकत नाही. तर सद्गुरूंचं जे वचन आहे तत्वमसी महावाक्याचं, त्या वचनाने ती बुद्धी निश्चय करू शकते. पण जसे आपण बघतो, हार पाहिलाय, ही बाटली पाहिली, हा माईक पाहिलाय, वेटेगर भाऊ पाहिले, असा ब्रह्म विषय करून पाहता येत. मग ते सद्गुरूच्या वचनाने पाहता येतं. ही गोष्ट कळाली. काय कळाली? मरात हा परमात्मा ब्रह्म सर्वगत सदासून जेथे अनु नाही विषम, ऐसे जाण तिथे बहुदुर्गम, दयाची भीती झाली या भाग्य परम. असा विषय ज्याचा झाला, आणि झाल्यानंतर महाराज मग या विश्वाचा निर्मिती करणारा जो परमात्मा आहे त्याला विश्वर म्हणतात, त्यालाच नारायण म्हणतात. आणि त्या नारायणाचे चरण पाहिल्यानंतर मला अभंगाच्या प्रथम चर्चा मनाला दृश्य वस्तू लागते, मन कुठं रमत नाही का? तिथं गोड गोंडस दिसतं, तिथं मन भ्यासूर ठिकाणी मन रमत का? तिथं भ्यासूर आहे, सुरेख राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा असं मला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या. मला सुंदर वस्तू पाहिली की मन रमत असतं, सुंदर घर पाहिलं की मन रमत, सुंदर पशु पाहिलं की मन रमत, सुंदर व्यक्ती पाहिलं की मन रमत. बाबा म्हणे फिरून फिरून पाहत मला नव्हती. मला मनाला दृश्यच वस्तू पाहिजे का तेव्हा?
आणि म्हणून तुकोबराय सांगतात हे सगळीकडे मन फिरलं त्या भगवंताचे चरण त्याने पाहिले. काय पाहिले आम्हाला? आणि मग मन म्हटलं झाले समाधान. मग देखिले म्हणा धैर्य म्हणा. आतापर्यंत देखिले म्हणत होतो पण गाथा पाहिल्यावर धैर्य झालं. गाथा पाहिला शंकर महाराज खानदारकराचा निरूपणाचा गाथा पाहिला त्याच्यामध्ये आले धैर्य चरण. म्हणजे तुकोबराय सांगतात की बाबा आतापर्यंत मी खूप फिरलो पण तुमचे चरण धरल्याशिवाय माझं समाधान झालंच नाही. झाले समाधान तुमचे धरलेले चरण. तुमचे चरण धरले आणि मग समाधान झालं. बरं तोपर्यंत समाधान होतच नाही. असा एखादा व्यक्ती दाखवा संसारात टाटा सारखा अंबानी सारखा ज्याच्याकडे महाराज त्याच्या परराष्ट्रावर त्याचं कर्ज आहे. देशावर तर आहेच पण त्याचं परराष्ट्रावर कर्ज आहे. तो समाधानी आहे. काही नाही गो आता आपलं काहीच नाही गो असं म्हणणारा भावाभावात नाही लोकांच्या अंबानीच्या वाद आहेत म्हणत भावा संपत्तीसाठी. संपत्ती किती त्यांना महाराज सगळे म्हणजे आता काय गणित आहे का काही याचं. निश्चित वाटत जरी जाळायचे म्हणते दुसरं काहीच लागणार नाही त्यांना जाळायला. एवढ्या वाट आहेत तरी महाराज ते भांडत येत समाधान आहे काय का. नगर जिल्ह्यामध्ये विखे पण मोठे सगळ्यात मोठे पण भांडण्याचे मला गावावर भांडण्याचे संपत्तीसाठी काय त्याला मोठे काय समाधानी. बरं कोणी आणलं येताना जाताना कोण घेऊन जाईल. बरेच माणसं मला लक्षावधी कोट्यावधी रुपयाचे मालक मला बेवारस मेले कोरोना काळात. बेवारस मेले परत मला त्यांना कोणी वारस नाही झाला. काय घेऊन बसले मला त्या संसाराचं. फक्त आपला परमात्मा आहे. मला तो परमात्मा आपला रोज हाका मारतो. काही जागा केली जलाशी सुने जागवणी दारामाशी तुझ्या हिटापाटी करी वसवसी भेटी न घेशी वासुदेवाशी गा वासुदेव करी तो फेरा. सगळ्यांना चांगलं चिंतन केलं तर मला चिंतनच करायला कोण तयार नाही. बारकावी महाराज आतापर्यंत महाराज संसार कोणाच्या कामाला किती करायला पोरं तुम्हाला एक दिवस म्हणणार आमच्यासाठी तुम्ही काय केले. नीतीसाठी तुम्ही किती करा एक दिवस जरी नाही म्हणला तुम्ही काय केलं माझ्यासाठी तुम्ही तुमच्या टाका घडून जाईल. हा बघा तुम्ही ट्राय केलं प्रसंग येईल ना. म्हणून मला मोठे शब्द बघ पांडुरंग महाराज क्षीरसागर राळेगणला कीर्तनाला गेलो आम्ही. म्हणजे काही नका कमू संपत्ती कमवू नका मुलांसाठी फक्त संस्कार कमवून ठेवा. संपत्ती कमवू नका म्हणजे संपत्ती कमावलेली मुलं वायाला गेली पण ज्यांनी ज्यांनी संस्कार कमवले ती मुलं महाराज मोठाले झाले. महाराज याची डुबी त्याच्या डोक्यात त्याची डुबी त्याच्या डोक्यात सगळ्याच्या डोक्यात आपल्या डोक्यात करतो आणि शेवटी मला पोर घराबाहेर काढली. काय खरं चांगला विचार करणं गरजेचं आहे. मला संसारामध्ये या मनाला कुठे समाधान नाही. म्हणून ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी भगवान स्वतः सांगतात तू म्हणे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मद एकाते. मग माझ्याने अनुसंधाने ते एक संकल्प ताळणे निश्चय मध्य आधी चोख याची नाव चोख व्हायचंय ना तुला. मला मन समर्पण कर पण मन महाराज आपण हे सगळीकडे मला सगळं का चाललंय एवढं मनात आलंय म्हणून चाललंय का मोकर चाललंय. नाही तुम्ही कीर्तनाला आले मनात आलंय म्हणूनच आले होय. मनाने चालवलंय सगळं पण मन हे आंधळ आहे. म्हणून महाराज एक तुकाराम महाराजांचं एक पांगुळ आहे. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय पैसनो जयावरी ते सैराट देताय खेळता कुंभकाठी कुंठी धरणा पाय आधार नाही कोणी मज बापना माय. कोणावर सुद्धा
मन रूपी घोड्यावर नाही चालू का? आणि ते काय म्हणतं का खड्डा आहे का खोटा आहे का काटे आहे का वर खड्डा घेऊन पडल? बरं जीवाला हातपाय येत का? हातपाय द्या आला का जीवाला? हातपाय द्या आला का जीवाला? देह आला, देह पाळला. आता तो जीव मनाच्या घोड्यावर स्वार आहे. आता काय ते घोडा साधा चालवतो काय? आणि मग ना आत्मा जीवाच्या संबंधाने तो कोपऱ्यात सांगतात आंघोळ झालो देवा नाही हात ना पाय बैसवरी सैराट ते जाय खेटता कुंभकाठी खुंटी दरड ना पाय आधार नाही पण मग माझ बाप ना माय दाते हो दान करा दाते पंढर करा न्यामत ते थोरी आख माता सोय. कोण आहे मला संत सोडून कोण तुम्हाला वारस आहे? देव सोडून तुम्हाला कोण वारस आहे? माझ्या मनाला दुसरा कोणी सांभाळणार नाही. एक तर या मनाला संत सांभाळू शकतात किंवा या मनाला देव सांभाळू शकतो. म्हणून भगवान सांगतात की तू मला हे निश्चित करी आणि मला संतही सांगतात महाराज हे मन मला समर्पित करा. संतांना गुरुला काय लागतं? मला मनच द्यावं लागतं. तुम्हाला एक गोष्ट माहिती नवनाथ घातली मानिकाची गोष्ट अडबंग जास्त नाही सांगायचं मला. त्याच्या फक्त घोगऱ्या खाल्ल्या जेवण केलं आणि ते म्हणजे आता तू तर म्हणजे काय मागायचं ते मग जोगड्या म्हणजे माझ्याच भाकरी खाल्ल्या मला काय मग तुलाच काय लागत ते म्हणजे काहीच नाही तुझ्या मनात येईल तेवढं करू. 12 वर्षांनी मला साथ होता ना बघा काय भगवंताचं दर्शन मनाला इतकं प्रिय पण आम्ही मनाला ते छंद लागत नाही. मनाला आमच्या संसाराचा छंद आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात या मनाची एक निके देखल्या डोळीच्या साई ठोके सोके म्हणून अनुभवे कौतिक पाहिजे. भगवान यांचे सांगतात तर पाणी प्यायला सगळे गोवा कारण बोलवून पुऱ्या खाल्ल्या त्यामुळे पाणी वाढणारच आहे. पुऱ्या बोलवून विठाला झाले समाधान. समाधान मला फक्त परमात्म्याजवळ समाधान दुसरीकडे सगळीकडे मला धाव हाव काय बाकी सगळी हाव हाव फक्त परमात्म्याजवळ समाधानी. पुढं समाधानी परमात्म्याजवळ. म्हणून या मनाला परमात्म्याकडे लावा. या मनालाच बोल करावा. मला 84 घालणारं मन
आणि साधू बनवणारं ती मनी. म्हणून तो कोपरा सांगतो चित्ताचे आसन. आणि तो का करीतो कीर्तन. हे चित्ताचं आसन म्हणजे मला चित्त स्थिर करणं गरजेचं आहे. मग त्या परमात्म्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. विठाला नाही चित्ताच्या संस्कृती. आता काय चालू म्हणतो महत्वाचं चिंतन आहे मंडळी. या भगवंताला मनाला महाराज फक्त भगवंताचे चरण लागतात आणि त्या चरणाने मन स्थिर होत असत. मग ते भगवंताचे चरण जेवढे धरले त्यावेळेस तुकाराम महाराज झाले समाधान. बाई स्थिरावले मन धरले चरण. काय झाले समाधान तुमचे धरले चरण. कारण महाराज आता तुकोबऱ्या सदा तुमचे धरलेत ना. आता या मनाला उठू वाटत नाही. अभंग दुसरे करणं आता उठावे धरले आता ते म्हणतात आता उठावे से मना. आता मनाला उठू वाटत येत नाही नारायण. आता मनाला कारण का बरं? कारण मन ही त्याची विभूती. कोणाची? ज्या भगवंताची. एखादे भाग अंतकरण स्वय झाला जनार्दन. मन बुद्धी अहम स्फुरण. मन बुद्धी चित्त अहम स्फुरण स्वय झाला नारायण. कोण झालं सगळं? एखादे भाग अंतकरण स्वय झाला जनार्दन. मन बुद्धी चित्त अहम स्फुरण स्वयं झाला नारायण. हा सगळा नारायण झाला. मग आता मनाने का नारायण पाहिजे. आता कुठे जाईल? जसं त्या आईने मुलीने पाहावी. मुलीने आई पाहावी. जसं त्या आई जवळ त्या असणाऱ्या मुलीचं मन रमत राहतं. ती मुलगी म्हणत नाही माझी आई खूप
माझी आई म्हातारी अशिक्षित आहे म्हणत नाही, पण त्या मुलीने आपली आई पाहिलं नसे ती मुलगी त्या आईपाशी रमती, तसं हे मन त्या परमात्म्यापाशी रमत असते. कारण मन हे भगवंताची बुद्धी आहे. 11व्या दिवसात भगवान सांगतात ना, मन हे माझी बुद्धी आहे. म्हणून मनाला वास्तविकता मीच आवडतो. अवघ्या उपचाराने अवघ्या उपचारा एक मनच दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलांची सेवा. मग चित्ताच्या अवघ्या उपचारा, या सगळ्या परमार्थाच्या उपचाराला एक मनच कारण. आणि म्हणून मला ते काय सांगतात, मन हे राम
जे प्रयत्नाविना जे प्राप्त होतं महाराज, ज्याच्यासाठी योगी प्रयत्न करतात, ज्याच्यासाठी तपी प्रयत्न करतात, जपी प्रयत्न करतात, सर्व असणारे प्रवासी आहेत ज्या गोष्टीसाठी, ती गोष्ट तुझ्या चरणापाशी आई ती मिळते सर्वाधिकपणे. येथे सापडले केले म्हणजे साठा, आणि सहज सापडा मोक्षाचा साठा. कोणता? मोक्षाचा साठा सहज सापडला. याप्रमाणे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ज्यांना मला ते चरण प्राप्त झालं आणि ज्याचं प्रपंचापासून चित्त तुटलं. बघा दिसतं नाही वारकरी खूप येतं मला रुपया गोळा करण्यात, ते नाही. ज्याचं महाराज परमात्म्याचं चरण पाहिलं प्रपंचावर चित्त उडाले. कोण अधिकारी मोक्षाचे? ज्याचं प्रपंचावर चित्त उडाले परमात्म्याशी चित्त चिटकले त्या अधिकारी मोक्षाचे. बाकीचे सगळे लोक चवळे अधिकारी. विठाल विठाल भजन ते ओंगळवाने नरकात आले चुके ना. परत म्हणजे महाराजांचं ठिकाणी विषयाचं भजन कशाचं? महाराज कीर्तन ही साधना मोक्ष देणारी. काय देणारी? तुकाराम महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये मी कीर्तन सोडून दुसरी उपासनाच नाही केली. मी जीवनामध्ये फक्त कीर्तनच केलं. पण ते कीर्तन केलं तर मला त्या कीर्तनाचा परिणाम वैकुंठावनी म्हणाला. असं कीर्तन केलं मला त्या कीर्तनाचा परिणाम झाला वैकुंठावनी म्हणाला. ते निष्काम कीर्तन होत. आपलं सकाम कीर्तन आहे महाराज. आपल्याला शेवटी महाराज मी मानता येत नाही, पण रोग मात्र पाठीमागे येते. कारण तुका म्हणजे पापे आणि ती रोगाची आरोग्य आणि हरी उच्चारणी आनंद पापराशी होत असताना असं याला एक औषध खातो पण आम्ही पथ्य पाळीत नाही. आणि मला त्याला पथ्य एकच आहे, मला निष्काम भाव.
नाही ब्रह्मज्ञानाविनाचा साधना. कोरड्या गोष्टी. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मज्ञानाचा अर्थ काय? ब्रह्मज्ञानाचा अर्थ काय? जे विश्वात सुगम सर्वश्रेष्ठ आहे ते ब्रह्मज्ञान. विश्वात सुगम असून सर्वश्रेष्ठ हा त्याच्या ब्रह्मज्ञान त्याला म्हणतात. हे दुसरं काहीच नाही हे ज्ञान. बर का? ते सोडून या विश्वात काहीच नाही याचं नाव ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान म्हणजे काही भोकाली नाही. ब्रह्मज्ञान याचा अर्थ ब्रह्म सोडून या विश्वात दुसरी वस्तूच नाही. हो ब्रह्म सर्वगत सदा ब्रह्म सर्वगत सदासम जेथे आणू नाही विषम आईसे जाणती ते बहु दुर्गम तयाची भेटी झाली भाग्य परम ऐसे कैसे आणि भेट दिली साधू ज्यांचा अतर्क तर्क वेदा बोधू ज्यांचा निजानंदी परमानंदी. महाराज असा महात्मा याला ब्रह्मज्ञान म्हणतील. ब्रह्मज्ञान नुसतं बोलायच्या गोष्टी नाही. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करून याचा मत्सर करतो त्याचा द्वेष करतो त्याला नाव ठेवून ब्रह्मज्ञान सांगतो. हे ब्रह्मज्ञान नाही नरक ज्ञान आहे. भेद ज्ञान आहे नरक ज्ञान आहे. ब्रह्म देव सोडून वस्तूच नाही म्हणजे विश्वात हे ब्रह्मज्ञान. कारण मुख्य उपदेश आहे. काय मुख्य उपदेश? जगावघे देव ही मुख्य उपदेशाची देव. हा सगळा देव नटला हे ब्रह्मज्ञान. आणि म्हणून मने झाली पूर्ण विठ्ठलाची झाली अंतर्बाह्य रंगून गेले विठ्ठलाची. ध्यान करून 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 मन विठ्ठल रूप होणं आणि आता विठ्ठल रूप झालं की विठ्ठल जळे स्थळी झाला. गीता ठाव नाही बोलला तो आज दृष्टीने पाहिला विठ्ठलची. हे ब्रह्मज्ञानाचं लक्ष आहे. असं ब्रह्मज्ञान सद्गुरू होत असतं. सद्गुरू सांगतात हे जग नव्हे अवघा जनार्दनी मला ऐसे ऐकत आलीवती साधूजन एका जनार्दनी पाणली नियगुण झाली संध्या संध्येला झालेला. बरं त्याला असं कळलं काय? महाराज हा सगळा परमात्मा. त्याला पूजा जप ध्यान काही करायची जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. म्हणजे मनाला हे पटलं त्याच्या सगळं हरी त्याला पूजा करायची गरज नाही जप करायची गरज नाही ध्यान करायची गरज नाही. पण हे मनाला पटावं नुसतं सांगायचं कुठं नाही. हे स्वतःला पटलं पाहिजे. अशी गोष्ट आहे. महाराज असं जे असतं ना ब्रह्मज्ञाना म्हणून प्रयत्न करून ठेवायचे ते चरण पाहिले की लगेच मला ते ब्रह्मज्ञान प्राप्त होते. कारण तुकाराम महाराज सांगतात मागील परिहार पुढे नाहीशी झाली दर्शन. पण संत कृपेने दर्शन व्हायला पाहिजे. संत कृपेने दर्शन झालं की ते तुम्ही एकच. हेच दर्शन खरं आहे. मला पुरवाणीकपणे येथे सापडले गेले मला जे सहजा आम्हाला मोक्ष साधन झालं. ज्या साधन मोक्ष आहे त्याच्या आपण भजन करून विठो पार कुमार.
एक नाही नारायणा. कारण मंडळी, या विश्वामध्ये परमात्मा गुण आधार नाही. ही गोष्ट संत विचाराने कळाली. महाराज, अजून एक गोष्ट बघ, सद्गुरु देवाची आणि आपली ओळख करून देत असतात. जीवच परमात्मा आहे या बोधावर नेऊन घालतात सद्गुरु. तुला जीवच कोणी? परमात्मा आहे. आत्माच परमात्मा या बोधावर जीव साधू या जीवाला नेऊन घालत असतो. कारण जसा ब्राह्मण महाराज त्या असणाऱ्या मुला मुलीचं ऐक्य करून देतो, तसा साधू जीवशिवाचं ऐक्य करून देतो. किंबहुना सोयी जीव आत्म्याचे लाहे तेच जे होय तया नाम सुख. जीव आत्मरूपाला मिळाला की तो सुखी होतो. जोपर्यंत भेद येतो सुखी होत नाही. म्हणून सांगतो महाराज, सुरवाडीतपणे हे देसा पडले केली आता उठावे से म्हणा एक नाही नारायण. कारण महाराज, जे दुःखाला कारण असणार, दुःखाला दुःख रूप असणार, त्या तोहीचाही नाश शेवटच्या नसायचा. शरीराचा भोग केला, ज्याच्या संबंधाने तो संसार बी केला. भोग कोणा संबंधाने? शरीराच्या. आणि लाग म्हणजे संसार. आता संसार गेला आणि शरीर भोगी भाव बी गेला आणि संसार भाव बी गेला. असं सत्य संसार भाव बी गेला. का बरं? आता कारण आता याचं अधिष्ठान कळालं. काय कळालं? जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान नाही तोवर मला सोंग गुरु वाटते. सोंग कुठपर्यंत गोड वाटते? सोंगातले एकदा तुम्हाला आतलं वरून कळाल्यावर सोंग गोड वाटते. जाऊ द्या. तुम्ही गणपतीच्या काळामध्ये गणपती बघायला पुण्याला जात असतात. म्हणजे पुण्याला गेल्यानंतर त्याच्याकडे डेकोरेशन कसं, डेकोरेशन वेगवेगळे असे त्यांनी काय केले, तिथं देखावे केले.
ते देखावे लाईटी फोकस मध्ये गोड दिसते, पण ते जर दिवसा पाहिलं देखावे दिवसा पाहिलं तर बघ वाटते. तसंच हे ठिकाणी जोपर्यंत महाराज या संसाराच्या आमच्या ठिकाणी महाराज अज्ञानाचा पडदा डोळे वेना, तोपर्यंत काय अहंकाराच्या रात्रीमध्ये संसार रूपी सोंग गोड दिसत. पण अहंकाराच्या रात्रीमध्ये संसार रूपी सोंग गोड दिसत महाराज. आम्ही कारण मायेच्या प्रकाशात कोणाच्या हे मायेच्या लाइटिंग मध्ये हे कारण बाबा अहंकार निशी, कारण अहंकार रूपी रात्रीमध्ये मायेच्या प्रकाशामध्ये हे सोंग बरे दिसते. पण ज्या क्षणी महाराज विचाराचा बोधाचा सूर्य उगवतो आणि बोधाचा सूर्य उगवतो मग जगाकडे पाहायचं, मग जगाचं महाराज खरं सोडून कळतं आपल्याला. आणि जगता संबंधाने मला साधूला खरं ज्ञान झालेलं असतं. त्यामुळे जग तो संसार झालाच नाही, संसार झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता नाही कल्पना ती होईना. संसार झालाच नाही सर आमच्या अज्ञानाची दृष्टी. जोवर आम्हाला घरदार बायका पुढे खरं वाटत ना तोवर आपल्याकडे अज्ञानाची. मग कशी येतं ते प्रातिभाषिक आहेत, नाही म्हणायची सोय नाही, प्रारब्ध झाली ते आलेच आपल्या नशिबात, पण ते दिसतंय खरं नाही. मोठे मला लक्षात ठेवलं तरच आनंद मिळू शकतो. म्हणून तो कोपराय सांगतात तो का म्हणे भोग गेला, कारण देहाच्या संबंधाने भोग भोग नव्हे भवरोगे. महाराज तो लागच निघून गेला आता, कारण अज्ञान हा लाग काय संसाराचा लाग, आणि अज्ञानच निघून गेलं आणि देह भाव निघून गेला. आता काय करीन भोग, आता भोग काय करीन. अशी गोष्ट आहे. म्हणून साधूच्या प्रसादाने, साधूचा प्रसाद तुम्हाला देहभावापासून काढवतो, तुम्हाला अज्ञानापासून काढतो आणि तुमच्या आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी मला जे सगळ्यांचं एक स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या ठिकाणी बसवतो. आणि त्यावेळेस त्या स्वरूपाचं विश्वरूपाने दर्शन होतं. मला कसं मला दोन गोष्टी त्या ठिकाणी बरं का. अशी गोष्ट आहे ब्रह्मचे आहे ब्रह्म, पण सत्वगुण मायेची उपाधी म्हणून विश्व आणि अविद्येची उपाधी म्हणून जीव. वास्तवात दोघांच्या उपाधी गेले तर ब्रह्मच आहे, पण त्या विश्वर सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, त्याला सर्व ज्ञान आहे, सर्वज्ञ आहे, म्हणून तो श्रेष्ठ आहे. आणि जीव त्याच्याच अंशापासून बनलाय, पण त्याची उपाधी अविद्येची आहे आणि अविद्येची उपाधी असून कमकुवत आहे, कुचकी आहे, क्षणभंगूर आहे, अल्प आहे, अल्पज्ञ. जीव कसा आहे अल्पज्ञ, अल्पशक्तिमान आहे, म्हणून जीव आहे. तो कसा आहे सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, म्हणून ते विश्व आहे. आणि तो एकच त्याचं एकदा दर्शन झाले की आता दुःखाचं कारण नाही, कारण तो ज्याच्या संकेताला त्याला दुःख नाही. जगाला दुःख दिसतं पण त्याला मात्र कधी दुःख नाही, कारण ते सांगतात दुःख कैसेने स्वप्नाशी मुक्ती झाल्या कामारी दाशी, त्याचे वर्तुत्व आम्हा पैसे सुखे राहिलाशी प्रेमाचे. आज आता नाही काही चिंता, तूच आमचा माता पिता, बहीण बंधू तुझा सकळ होता सर्व ठाई, कारण तू सर्वत्र तूच नसलाय. असा बोध मला त्याला होतो, मग त्याला मला तुका म्हणे भोग गेला आणि वारेला लाग. मला असं त्याचं ज्ञान झालं. असे फक्त संत आहे म्हणत संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर ग्रंथात दाबला होता, पण मला त्या महात्म्याच्या कृपेने प्रगट झाला. मला जीवनामध्ये जर सद्गुरू श्रीपादोबा रामदेव आले नसते, पांडुरंगाचं जीवनात आले तर हा गर्भित अर्थ आपल्याला परमार्थाला कधीच कळला नसता. हा गर्भित अर्थ आहे परमार्थाचा. हा गर्भित असणारा अर्थ मला कळण्यासाठी मला साधूच्या जीवनामध्ये आले. त्या साधूने मला अनंत उपकार केले आणि बुद्धीचा काय डोळ्यात डोळा उघडायला गेले आणि आनंदाचे लेणे लेवविले. असे आपल्याला साधू कृपा आहे.
त्या साधूच्या कृपेने मला जी गोष्ट आपल्याकडे आली त्या असणाऱ्या या महात्म्याची मी समर्पित करून पुरोर शिवा मला तुम्हाला साधू संतांचे पांडुरंग